यशवंतराव बळवंतराव चव्हाण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा देणारे संयम आणि दूरदृष्टीचे प्रतीक. 12 मार्च 1913 रोजी साताऱ्यातील देवराष्ट्र या गावी एका साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणीच वडिलांचे निधन आणि आर्थिक अडचणी यांवर मात करत त्यांच्या आईनं कष्टानं आणि संस्कारांनी यशवंतरावांचं जीवन घडविले. तरुण वयातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. स्वतंत्रता संग्राम में कूद पड़े. आंदोलन की घोषणा के 24 घंटे के भीतर ही सभी बड़े नेता गिरफ्तार कर लिए गए. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी राज्यकारभार हाती घेतला. त्यांनी शिक्षणाचा प्रसार, पाणी व्यवस्थापन, ग्रामीण विकास, सहकार बँका, साखर कारखाने अशा अनेक लोककल्याणकारी उपक्रमांना गती दिली. म्हणूनच त्यांना सहकार चळवळीचे शिल्पकार मानले जाते. 1962च्या भारत चीन युद्धानंतर देशासमोर प्रचंड संकट होते. त्यावेळी पंडित नेहरूंनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची देशाचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली. यशवंतराव चव्हाण यांनी भारतीय सैन्याला नवी दिशा, नवे बळ दिले. पुढील काळात ते देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्रीही झाले. त्यांच्या कार्यशैलीत राजकीय परिपक्वता आणि नैतिकता नेहमीच अग्रस्थानी होती. 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचे निधन झाले. पण आजही यशवंतराव चव्हाण हे नाव ऐकलं की मनात येतात दूरदृष्टी, प्रामाणिकपणा असलेले सौम्य नेतृत्व.